आज कोरेगावचं हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्यात प्रथम क्रमांकाचा आणि हिंद केसरीचा गुलाल मिळालाय कान्हा शेठ यांच्या मेहरबानला आणि शंभूला. कान्हा शेठ आपल्यासोबत आहेत. खूप सारं अभिनंदन तुमचं कान्हा शेठ. काय सांगाल आजचा आनंद? नाही, आजचा आनंद म्हणजे खूप आहे. मला काय हिंद केसरी किताब मला कधी नव्हता भेटला. आज या मेहरबानने करून दाखवलाय आणि खूप ऋणी आहे मी या बैलाचा. कारण की आतापर्यंत ज्या 3 फेऱ्यामध्ये माझं नाव नव्हतं. आतापर्यंत माझा महबूब जेव्हा पळत होता जेव्हा तो बिंजोडलाच पळत होता, पण यांनी जो मला 3 फेऱ्यात जो 1 नंबरला आणून ठेवलाय तो 1 नंबर म्हणजे आतापर्यंत असं कधी निराश नाही केला. आता मध्ये पडता काल होता त्यावेळी बैल जगत कमी पळत होता, पण आज हिंद केसरी सिद्ध करून दाखवला का मी पण कोणापेक्षा कमी नाही. काय सांगाल? हा पहिरा सांगितला आकाश शेटने की अचानक केला आणि मन जुळून आली मुंबईकरांची आणि आज 1 नंबर. नाही, आमचा विषय असं म्हणजे झालाय का कधी पायरा म्हणजे आम्हाला पायराच नव्हता, मेहरबान पण पायरा नव्हता आणि अंबूला पण पायरा. त्यांचा अचानक मला फोन आला कारण की मी मित्र आहेत ते आमचे आकाश शेठ. त्यांनी एका फोनवर मी त्यांच्या बोललो का बैल, कारण की ते लगातार 2 मैदान आता सध्या मुंबईमध्ये 1 नंबर मारले त्यांनी आणि तसल्या माणसं त्या वेळेला आपल्या पायरा येतात. आपण कुठल्या प्रकारचा अडथळा आणणं आपल्या बरोबर नाही वाटलं. एका शब्दात मी त्यांना बोललो हो आणि त्याच क्षणी मी बैल भरला नाही तर मुंबई घाटावर पाठवला. काय सांगाल? हिंद केसरीचा गुलाल आहे एक पश्चिम भागातून म्हणजे येऊन गुलाल आणि 1 नंबरचा मान मिळवणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं होतं? काय सांगाल? महत्वाचा म्हणजे आता तुम्हाला समजा हा हिंद केसरी किताब म्हणजे हा पूर्णपणे 1 वर्षात नाही येतं. याची पूर्णपणे सगळी घाटावरची मंडळी आणि आमच्या मुंबई म्हणजे ही पूर्णपणे म्हणजे एक उत्सुकताने वाट बघत असतात या क्षणाची. का हिंद केसरी मैदान जे पारंपरिक आहेत हे पहिल्यापासून होत आलेले आहेत आणि त्या क्षणी आपण एवढ्या गाड्यामध्ये 1 नंबर करणं खूप म्हणजे कष्टाचं काम आहे दादा. असं बोलून होत नसतं. त्याचे बैल पण पाळायला लागतात आणि सगळ्यांचं मनोमन जोडायला लागतात. त्यांना श्रेय मी तुम्हाला सांगतो तर हे श्रेय सगळे टीमला देईन माझ्या, त्याचे आणि जे मेहनत घेतली आत्ता रात्री येऊन आणि ज्या इथली घाटावरची मंडळी जे गोट्या असतील गणपाव असतील आणि त्यांची पूर्ण टीम असेल त्यांनी जी घेतली त्यांनी कष्ट घेतले ना त्या कष्टाला आज यश प्राप्त करून दिलं मेहरबानी. आज गाडी फायनलला सुट्टा निकाल घेतलाय. काय सांगा गाडीचा? तुम्ही आज स्पीड बघितलं का? फायनल स्पीड आता जसे पब्लिक आम्हाला भेटू मैदानात फाटीत भेटायला आले ते बघूनच असं वाटलेलं का आपण आज कुठेतरी म्हणजे मैदानात बैलगाडी क्षेत्रात काहीतरी झालोय, एक सेलिब्रिटी झाल्यावर का वाटलं आम्हाला. आज फायनलला म्हणजे मधून गाडी लागली होती आणि शंभू बद्दल काय सांगाल? पहिल्यांदा शंभूचा पळ कसा वाटला? नाही, शंभूचा पळ म्हणजे तुम्हाला सांगू आता मैदान जी मुंबईची मोठी झाली, एक 3 लाख बक्षीस होता आणि एक थारचा मैदान होता. त्या दोन्ही मैदानात शंभू 1 नंबर पळालेला होता. आजही 2 फेरे मेहरबानला वाढून पळायला बैल होता. 3रा फेरा मला माहित होता. 3रा फेर बैल आपला त्याला वाढून नाही पण त्याच्या निदान त्याच्या बरोबरीला तर 100% पळून, पण आज त्याच्या बरोबरीला पळून त्यांनी सिद्ध करून दाखवलं त्या दोन्ही बैलांनी आणि शंभूला मी त्याची कमी नाही लेखू शकत. त्याच्या मुलं आज बैलाला हिंद केसरी किताब भेटलेला आहे आणि शरीर रचना दोघांची पण सेम आहे, सारख्या वरखे दोघं सेम माथ्याला माथा जुळलेला आहे, शरीराला जुळलेला आहे आणि एकदम योग जुगून आलेला आहे. नक्कीच. कुणाल ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? नाही, कुणाल ड्रायव्हर अतिशय चांगला ड्रायव्हर आहे. आता सध्या तर मुंबईचा टॉपचा ड्रायव्हर कुणाल ड्रायव्हर आहे. त्याला तोड नाही सध्या. त्याचे हात बघितले तुम्ही आता हात मागाशी चेक केले त्याचे एकदम दगडासारखे हात झाले ना. आजचा वाजतात हात लय बेकार. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सगळे फॅन फॉलोअर्स तुमचे आले आहेत. फोटो काढायला जास्त काही वेळ घेत नाही. असंच गुलाल तुम्हाला मेहरबान देत राहील. तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद. धन्यवाद. थार मारला तेवढा आनंद नाही झाला, 3 लाख रुपये मारले तेवढा आनंद नाही झाला, पण आज कोरेगावचा गुलाल जो मिळाला मला 1 नंबरचा खूप वर्षापासून माझं स्वप्न होता आणि खरोखर आज ते स्वप्न शंभूने आणि मेहरबानी माझा साकार केला. या दोन्ही नदीचे मी उत्तर कधी एकटा शंभू करून वेळ जिंकत नाही, बरोबरचा मग पहिला मारा वेळ जिंकते. अतिशय आनंद झाला. आणि पहिला कधी केला ते पण सांग? पहिला हा कालच झालाय, सकाळी झालाय. बैल 12 वाजता भरलाय. 12 वाजता बैल भरला तिकडे. खूप सारा अभिनंदन.